वेळ आमुषाला ही मिक्स भाजी करायची आहे गरगट्टा. तर मी तर सर्व भाजीपाला घेतला आहे. हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, चुका, पालक, चांदवेल आणि चिलची भाजी, कांद्याची पात, लसणाची पात, बोरं, वटाणे, हरभरे, ही गाजर, बोरं सर्व भाज्या घेतला आहे. आणि ही भाजी वेळामुशाला मिक्स भाजी करतात, म्हणजे गरगट्टा बी करतात. कोणीकडे वेगळी वेगळी पद्धत असते. मोकळी भाजी करतात मराठवाड्याला हे भाजी. तर मी तर सर्व भाज्या घेतला आहे. ह्याला धुवून बारीक चिरून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गेवडा पण घेतला आहे. सर्व भाज्या नीट करून स्वच्छ बारीक धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे. तर चला करूया भाजी तयार. मी इथं सर्व भाज्या धुवून आणि घेतला आहे बारीक करून. तर इथं कुकरमध्ये टाकायचं आहे भाज्याला. तर कुकरमध्ये टाकला आहे. बारीक केलेली गाजर टाकायची आहेत. काकडी टाकायची आहे बारीक केलेली. मी तर पिवळे मूग घेतला आहे कडधान्य, हे टाकायचं आहे. ही भाजलेली आहेत मूग. सर्व कडधान्य टाकायचे आहेत. तुरीची डाळ टाकायची आहे. हरभऱ्याची डाळ घेतला आहे, हे टाकायचं आहे. थोडंसं हुलगं घेतलं आहे, हे पण टाकून घ्यायचं आहे. हुलगं, हे चवळीच्या बिया घेतल्या आहेत, हे पण टाकायचं आहे. इथं मी बोरं घेतलं आहे, ह्याला फोडून टाकायचं आहे व्यवस्थित बघून, आळ्या वगैरे. इथं बोरं टाकत आहे मी फोडून. मी सर्व टाकून घेतला आहे जिनस. तर ह्यात पाणी टाकायचं आहे अर्धा तांब्या. आणि ही पालेभाज्या शिजवून घ्यायचं आहे कुकरला. एक 5-6 शिट्ट्या काढायचा आहे. बारीक शिजवून घ्यायचं आहे. गॅसवरती ठेवला आहे. तर शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे थोडेसे. आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे लवकर शिजतील पालेभाज्या. थोडंसं टाकायचं आहे मीठ, नंतर टाकूया आणखीन. सर्व भाज्या शिजेपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करूया. इथं मी 10-12 मिरच्या घेतला आहे हिरवी, आणि लसूण पाकळ्या टाकायचं आहे सोडलेल्या, आणि ही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी एकदा थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे तिखट. तर हे आता कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, मग आणखीन फिरवायचं आहे मिक्सरला. शिजला आहे इथं सर्व भाजीपाला, बघू शकता. याला छान असं रवीनं गरगटून घ्यायचं आहे बारीक एकजीव करून. मी इथं चिंच घातले नाही, आवळा घातला आहे. मध्ये 2 आवळे टाकले आहेत. इथं छान गरगटून झाला आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. 1 चमचा जिरे मोहरी टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर इथं छान तडतडले आहेत. इथं हिरवी मिरची आणि लसूण बारीक केला होता, कोथिंबीर, हे टाकून घ्यायचं आहे. त्याला छान 2 ते 3 मिनिट तेलात परतून घ्यायचं आहे. तर छान फ्राय झाला आहे मिरची, बारीक केलेली लसूण मिरची. तर आपल्याला यात जिरा पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा, म्हणजे खूप छान चव येईल गरगट्ट्याला. आता शिजवलेला गरगट्टा आपल्याला टाकून घ्यायचा आहे यात, थोडं थोडं करून. सर्व टाकलं आहे मी. बघा किती छान कलर आला आहे गरगट्ट्याला. तर हे कर्नाटक साईडला खूप बनवतात असं गरगट्टा. मस्त झाला आहे गरगट्टा, आणि उंड्यासोबत खूप छान लागतो हे सजगुऱ्याचा उंडा. खूप छान झाला, एकदम मस्त. ह्याला फक्त 5-6 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मी शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं, आता उगं थोडं टाकणार आहे. भाजीपाल्याला जास्त मीठ लागणार नाही. खूप छान झाला आहे, मस्त शिजला आहे बघा. सर्व प्रकारच्या भाजीपाला आहेत हे.
आरोग्याला खूप चांगलं असतं हे. छान शिजलं आहे, खूप सुंदर झालं आहे. आता गॅस बंद करून घेऊया.